नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही कार घ्यायचा विचार करत असाल आणि त्यातल्या त्यात i20 कार जर तुम्ही खरेदी करत असाल तर तुम्हाला क्लच फेल होण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो। तुम्हाला हा साधा प्रॉब्लेम वाटेल, पण ज्यावेळी तुम्ही कार रनिंगमध्ये असता त्यावेळी हा प्रॉब्लेम आल्यानंतर ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस भरपूर असतात। त्यावेळी काय करावं सुचत नाही। त्यावेळी काय करावं हे मी तुम्हाला थोड्याच शब्दात सांगतो। तर अशा वेळी हा प्रॉब्लेम आल्यानंतर हा प्रॉब्लेम कशाचा आहे हे सॉर्ट आउट करताना हा प्रॉब्लेम नेमका स्लेव्ह सिलेंडरचा प्रॉब्लेम आहे। तुम्हाला वाटत असेल की क्लच प्लेट किंवा प्रेशर प्लेटचा प्रॉब्लेम आहे आणि त्यानंतर हा सॉल्व होईल असं वाटत असेल तर तसं नाही। हा स्लेव्ह सिलेंडर हा जो आपण बघताय तो हा स्लेव्ह सिलेंडरचा प्रॉब्लेम आहे। हा स्लेव्ह सिलेंडर मार्केटमध्ये 1800 ते 1900 रुपयाला मिळतो। हा स्लेव्ह सिलेंडर चेंज केल्यानंतर हा प्रॉब्लेम कायमस्वरूपी सॉल्व होतो। आता तुम्ही म्हणाल की हा स्लेव्ह सिलेंडरचा प्रॉब्लेम असा कसा येऊ शकतो। ज्यावेळी समजा तुम्ही AC चालू कराल, AC चालू केल्यामुळे ज्यावेळी ACचा फॅन रोटेट होतो त्यावेळी टेम्परेचर वाढतं। टेम्परेचर वाढल्यामुळे काय होतं की यामध्ये जे आत असणारे जे किट आहे, स्लेव्ह सिलेंडरमध्ये जे स्प्रिंग किट आहे ते वर्किंग होत नाही आणि एकदा क्लच ऑपरेट केल्यानंतर क्लच डिसएंगेज झाल्यानंतर तो परत एंगेज होत नाही आणि एंगेज न झाल्यामुळे गिअर पडत नाहीत। त्यावेळी गाडी आहे त्या पोझिशनमध्ये थांबून राहते। त्यावेळी आपण काय करायचं आहे, स्लेव्ह सिलेंडरचं काम करून घ्यायचं आहे। स्लेव्ह सिलेंडर चेंज करण्यासाठी आपण थोड्या वेळ गाडी आहे त्या ठिकाणी स्टॉप करायची आहे। एक 10-15 मिनिट थांबल्यानंतर पुन्हा तो सिलेंडर गार झाल्यानंतर पुन्हा गाडी चालू होते। जर तुम्हाला जास्तच गडबड असेल तर जो स्लेव्ह सिलेंडर आहे त्याच्यावर जर तुम्ही पाणी ओतलं तर लगेच पुन्हा तुमचा क्लच ऑपरेट व्हायला चालू होईल। त्यामुळे तुम्ही असा जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुम्ही पॅनिक होऊ नका। तर हा i20 गाडीचा प्रॉब्लेम आहे आणि i20ला माझी एक विनंती आहे की जर तुम्ही अशा प्रकारे जर गाड्या बनवत असाल आणि जर चालत्या गाडीमध्ये जर असा प्रॉब्लेम येत असेल तर हा कस्टमरच्या जीवाला धोका आहे। त्यामुळे तुम्ही ह्याच्यात एक काहीतरी R&D करून हा प्रॉब्लेम तुम्ही कायमस्वरूपी सॉल्व केला पाहिजे। बाकीच्या गाड्यांना हा प्रॉब्लेम येत नाही, पण i20 गाडीलाच हा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही सॉल्व केला पाहिजे। आणि आता तुमच्या या कारणामुळे जर गाडी हायवेला असेल तर एखाद्या कस्टमरचा जीव जाऊ शकतो। त्यामुळे तुम्ही यामध्ये सुधारणा करावी अशी विनंती आहे।